नीट रिझल्ट लागल्याच्या नंतर ज्या पद्धतीने ऍडमिशन प्रक्रियेमध्ये मुलींना सवलत मिळते तर तशी सवलत मुलांना सुद्धा मिळायला पाहिजे का? या व्हिडिओला पूर्ण बघितल्याच्या नंतर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। या व्हिडिओला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय। मुलींना किती टक्के सवलत मिळते नीट एक्झाम झाल्याच्या नंतरच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये। सुरुवातीला तर आपण ऍडमिशन प्रोसेस बद्दल बघूया की किती टक्क्यापर्यंत स्पेशल रिझर्वेशन फॉर फिमेल कॅन्डिडेट असतं आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये डिवाइड होतं। आणि दुसरा पार्ट जो आहे तर तो आहे क्वालिफाइंग क्रायटेरियाचा। नीट एक्झाम साठी क्वालिफाइंग क्रायटेरिया आवश्यक असतो एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस ऍडमिशन करण्यासाठी। जर समजा आपण जर क्वालिफाय नसेल तर आपल्याला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस या कोर्सेसला ऍडमिशन घेता येत नाही। मुलींसाठी काही स्पेशल असं वेगळं रिझर्वेशन क्वालिफाइंग क्रायटेरिया मध्ये असतं का बघूया। सुरुवात करतोय नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर पेज नंबर 26 तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतंय। पेज नंबर 29 वर एक पॉइंट दिलेला आहे मित्रांनो, बघा पॉइंट काय तर या पेजवर जो पॉइंट आहे 9.4.9 रिझर्वेशन फॉर फिमेल कॅन्डिडेट। नीटचा एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर जी ऍडमिशन प्रक्रिया असते तर त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो आणि काउन्सिलिंगच्या अगोदर इन्फॉर्मेशन ब्राउचर येत असतं सीईटी सेलचं। तर त्यामधलं हे एक पेज आहे की जे 29 नंबरचं आहे आणि त्यामधला हा पॉइंट आहे 9.4.9 फक्त मुलींना दिली जाणारी सवलत, एक स्पेशल रिझर्वेशन फॉर फिमेल कॅन्डिडेट। बघूया काय सेंटेन्स। 30% सीट at the disposal of the competent authority shall be reserved for female candidate in all the courses। सर्व जे कोर्सेस आहे तर त्या कोर्सेस मध्ये ज्या काय सीट्स आहेत तर त्यातल्या 30% सीट्स या फिमेल कॅन्डिडेटना रिझर्व्ड असतात। आता समोर अजून काय दिलेलं आहे बघा, द रिझर्वेशन शॅल बी फॉर ऑल दी कॅटेगरीज लाईक एससी, एसटी, डीटीए म्हणजे व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, कॉमन, हिली एरिया, एमकेबी मीन्स महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आणि डिफेन्स कोटा म्हणजे सर्व कॅटेगरीज मध्ये येणाऱ्या मुली यांना हे रिझर्वेशन जे आहे तर हे लागू होतं 30% रिझर्वेशन आणि विल बी ऑपरेटेड इन पॅरलल। आता समोरचं वाक्य खूप महत्वाचं आहे बघा, फिमेल कॅन्डिडेट विल बी फर्स्ट अलॉटेड फिमेल कोटा सीट्स। हे खूप महत्वाचं, ज्या मुली आहेत तर त्यांना अगोदर फिमेलची रिझर्व्ड सीट अलॉट केली जाते। आफ्टर दॅट नेमकं काय होतं बघा स्क्रीनवर, आफ्टर ज्यावेळेस फिमेल कोटा संपतो तर त्यावेळेस समोरची प्रक्रिया कशी चालते तर जर समजा फिमेल कोटा फुल झाला आणि तरी सुद्धा मुली ह्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये येत असल्या तर मुलींना परत जनरल मेरिट मध्ये सुद्धा घेतलं जातं। थोडक्यात आता हा जो पॉइंट आहे तर हा आपण एका कॉलेजच्या एक्झाम्पल वरून समजून घेऊया। बघा जे कॉलेज आहे तर त्या कॉलेजचं नाव आपण स्क्रीनवर सुद्धा सुरुवातीला घेऊया बघा, के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईचं एमबीबीएसचं कॉलेज आहे। आता या कॉलेजचं जे इंटेक आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, कॉलेजचं इंटेक आहे 100 सीटचं इंटेक आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर समजा प्रायव्हेट कॉलेज असेल सेमी गव्हर्नमेंट तर त्यातल्या 15% सीट ज्या आहेत तर ह्या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात म्हणजे त्याला इन्स्टिट्यूट कोटा आपण म्हणतो। आता इन्स्टिट्यूट कोटा 15% सीट गेल्या म्हणजे राहिल्या 100 पैकी 85 सीट। आता 85 सीट पैकी या सीट्स नेमक्या कशा फिल केल्या जातील, मुलींना किती टक्के रिझर्वेशन मिळेल आणि मुलींना जसं रिझर्वेशन मिळतं मुलींचं रिझर्वेशन तर कमी व्हायला नको पण मुलांना सुद्धा असं काही वेगळं रिझर्वेशन असायला पाहिजे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा आता हे जे कॉलेज आहे तर हे 100 सीट वाला कॉलेज आहे के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईचं। बघा टोटल इंटेक 100चं आहे पण 15 सीट ज्या गेल्या तर त्या इन्स्टिट्यूशनल कोटाच्या गेल्या, राहिल्या सीट 85। आता या 85 मध्ये 30% सीट ह्या मुलींसाठी फक्त, मग आता 26 सीट ज्या आहेत तर ह्या मुलींसाठी म्हणजे ज्यावेळेस समजा सिलेक्शन लिस्ट येते एखाद्या कोर्सची तर त्यावेळेस अगोदर 30% ज्या सीट्स आहेत तर त्या मुलींना अगोदर फिल केल्या जातात, मुली फिल केल्या जातात त्या 30% मध्ये। मग या 85 चे 30% म्हणजे 26 सीट के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मधल्या मुलींसाठी राखीव आहेत म्हणजे त्यामध्ये फक्त मुलीच प्रवेश घेऊ शकतील आणि जर मुली मिळाल्या नाही 26 तर मग मुलं त्यावर क्लेम करू शकतात पण असं होणार नाही की मुली मिळणार नाही। आता ज्या राहिल्या 59 सीट तर त्या मुलांसाठी आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतं सध्या म्हणजे 85 सीट्स आहेत के.जे. सोमय्या मध्ये, 26 सीट फक्त मुलींसाठी आहे आणि राहिलेल्या 59 ज्या सीट आहे तर त्या फक्त मुलांसाठी नाहीत तर यामध्ये सर्व आले म्हणजे मुलं आणि मुली एकत्रित। थोडक्यात
26 सीट फक्त मुलींसाठी आणि 59 सीटमध्ये परत मुलं आणि मुलांची कॉम्पिटिशन. तर त्यामुळे होतं काय की दरवर्षी ज्यावेळेस आपण सिलेक्शन लिस्ट बघतो तर मुलींचा कट ऑफ वेगळा असतो आणि मुलांचा कट ऑफ वेगळा असतो. मुलींसाठी स्पेशल रिझर्वेशन असल्यामुळं त्यांचं जे प्रत्येक कॉलेजमधल्या सीट्स आहेत तर त्या वाढलेल्या असतात. आता हे असं जे रिझर्वेशन फक्त मुलींसाठी आहे तर हे कमी न होताना मुलांना सुद्धा असं काही रिझर्वेशन स्पेशल रिझर्वेशन असायला पाहिजे का. आणि आता दुसरा पार्ट असा की जो आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे, स्क्रीनवर तुम्हाला एक पीडीएफ दिसतोय, एक फोटो दिसतोय. मागच्या वर्षी ओपनचा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता म्हणजे एमबीबीएस बीडीएस ऍडमिशन याशिवाय घेता येत नव्हती. बीएमएस बीएचएमएस ओपनचा होता 137 आणि बाकी कॅटेगरीसाठी होता 107. पण हे सर्वांसाठी सारखं होतं म्हणजे मुलींसाठी असा वेगळा काही क्रायटेरिया नव्हता. म्हणजे मुलं मुली सर्वांसाठी एकच क्रायटेरिया. पण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये मुलींना स्पेशल रिझर्वेशन आहे. 30% सीट्स राखीव असल्यामुळं अगोदर मुली त्या सीटवर ऍडमिशन घेतात आणि त्या सीट भरल्याच्या नंतर जनरल मधून परत मुलींची कॉम्पिटिशन ही मुलांसोबत असते. तर त्यामुळे तिकडे सुद्धा कॉम्पिटिशन वाढते. तुम्हाला काय वाटतं रिझर्वेशन बद्दल? मुलांना अजून असं काही वेगळं असायला पाहिजे का रिझर्वेशन? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण थांबतोय. ओके, बाय.